पवार साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवणारे आदरणीय जयंत पाटील साहेब. जसं आपण चॅलेंज देऊ शकतो की कितीही काही असेल राजकारणात हौसे नवशे गवशे जास्त आहे आणि त्यामुळे या सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याचं काम हे आदरणीय जयंतरावांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलं आणि त्यामुळं संयमी स्वभाव असेल, मितभाषिक असेल, खूप मेहनती असतील, मी म्हणेल टेक्नो साहेबी असेल, त्यांच्यातला हा गुण कदाचित कुणी अजून वर्णन केलेला नसेल, पण मी फार बारकाईने बघितलं. ते स्वतः इंजिनियर आहे पण टेक्नॉलॉजीवर विश्वास ठेवणारं नेतृत्व आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला टेक्नॉलॉजी देण्याचं काम कुणाच्या नेतृत्वाखाली कुणाच्या अध्यक्षतेपदी झालं असेल तर ते आदरणीय जयंतरावांच्या अध्यक्षतेपदी झाले हे मला आवर्जून सांगितलं पाहिजे. आपल्या स्वतःचा ऍप निर्माण करण्याचं काम असेल, दोन्हीकडून संवाद होईल अशा पद्धतीचं आपलं पोर्टल निर्माण करण्याचं काम असेल, ऑनलाईन मीटिंग्स, ऑनलाईन मेंबरशिप, या सगळ्या गोष्टी नवनवीन कल्पना आदरणीय जयंतरावांच्या कार्यकाळामध्ये निश्चित प्रकारे आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्यामुळं हे नक्कीच आहे की त्यांच्या अहवालात आणि आपण स्वतः अनुभवलं की पायाला भिंगरी लावून महाराष्ट्राचे अनेक मतदारसंघ त्यांनी पादाक्रांत केलेले आहे आणि त्यामुळं तालुक्याची ओळख आहे, लोकांची ओळख आहे, सामान्य माणसाची ओळख आहे. सामान्य माणसाची नाडी त्यांना आता अतिशय जवळून माहिती आहे आणि त्यामुळं या सर्व कामांबद्दल त्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं अतिशय मनापासून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांचे मनापासून आपल्या सगळ्यांच्या वतीनं आभार मानतो आणि जसं त्यांनी सांगितलं की आपल्याला काही ते आज अध्यक्ष नाहीत म्हणून काही वेगळा विषय नाहीये, ते प्रचंड अनुभवाची शिदोरी त्यांच्या जवळ आहे आणि त्यामुळे त्या अनुभवाच्या शिदोरीतून आदरणीय पवार साहेबांच्या ताईंच्या नेतृत्वाखाली निश्चित प्रकारे आपल्याला खूप मोठी उंची गाठायची आहे आणि ती त्यांच्या नेतृत्वाखाली आपण गाठू अशा पद्धतीची आज आपल्या मनाला आपण खुणगाड बांधून या ठिकाणी जायचंय. फार अधिक बोलण्याचा विषय नाही, मी एवढंच सांगेन की जयंतरावांची एक आणखीन ओळख संयमी आहे, शांत आहे. सगळेजण म्हणाले, कधी कुणाला रागवलेले नाही, पण त्यांची एक ओळख महाराष्ट्राला अशी आहे की ते करेक्ट कार्यक्रम करतात. त्यामुळे आम्हाला तो करेक्ट कार्यक्रम त्यांच्याकडून अपेक्षित निश्चित प्रकारे आहे. कारण जसं जितेंद्रजींनी सांगितलं की ते मटेरियल काही साधं मटेरियल नक्कीच नाही, म्हणजे हे मटेरियल नेतृत्वाचं साधं मटेरियल नाहीये, हे अतिशय अनमोल असा हिरा आहे आणि त्यामुळं त्यांना तर भविष्यात सुयश चिंतितोच, परंतु त्यांच्या नेतृत्व आपल्या सगळ्यांना महाराष्ट्राला घडवण्यासाठी शेतकरी, गोरगरीब, दीनदलित सर्वांचे प्रश्न, पुरोगामी विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आणि जी काही आपल्यात मरगळ आली असेल ती झटकून पुढे जाण्याचं काम निश्चित प्रकारे होत राहील अशी आशा या निमित्ताने मी व्यक्त करतो. आमचे मित्र शशिकांतजी, आम्ही सगळे बॅचमेट आहोत, 99 ला एकत्र विधानसभेत आलेलो आहोत आणि त्यामुळं जवळून मी त्यांना, आम्ही सगळेजण काम केलं. पवार साहेबांनी मंत्रिमंडळात आम्हाला सगळ्या तरुणांना खूप चांगली संधी दिली. मला एवढंच सांगायचं की अतिशय धडाडीचं नेतृत्व, अतिशय चांगला खरडा वक्ता, आरेला कार्य करण्याची काम जर कोणी करू शकत असेल तर ते शशिकांत शिंदे निश्चित प्रकारे आणि त्यामुळे सध्याच्या सरकारमध्ये योग्य पद्धतीनं त्यांच्याकडे जे काही आज मनमानी पद्धतीचा जो कारभार चाललेला असेल त्याच्यावर योग्य अंकुश ठेवण्याचं काम शशिकांतजीच्या नेतृत्वाखाली होईल असा मला विश्वास आहे. जयंतरावांनी जसं सांगितलं, आपल्याला आव्हानात्मक महत्वाचा विषय एवढंच सांगायचं, जी काही पडझड झाली त्याचं जर आपण विश्लेषण केलं तर लाडकी बहीण आहे, म्हणजे महिलांचाही आपल्याला जरा विश्वास जिंकावा लागेल. ओबीसी घटकाचा अधिक बारकाईने जाऊन घराघरात जाऊन विश्वास जिंकावा लागेल. गैरसमज करून दिलाय आदरणीय पवार साहेब तर मंडल आयोगाचे जनक आहे किंवा मंडल आयोगाची पहिली राबवणारी व्यक्ती.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव सत्ता गेली तरी चालेल, परंतु मराठवाड्यामध्ये नामविस्तार करणारी व्यक्ती म्हणजे आदरणीय पवार साहेब। आणि त्यामुळं पवार साहेब आणि जातीवाद हा कुठंच विषय होऊ शकत नाही, हा विचारच जुळू शकत नाही। पण पवार साहेब पुरोगामी विचाराचे, धर्मनिरपेक्ष विचाराचे, छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे आहे, होते आणि राहणार, याबद्दल कुणाच्याही मनात शंका असण्याचं काही कारण नाही। आणि त्यामुळं मला एवढंच सांगायचं की ही गैरसमज जो सगळ्या विरोधी पक्षाच्या लोकांनी करून दिलेला आहे तो दुरुस्त करण्यासाठी खूप मेहनत आपल्याला सर्वांना करावं लागणार आहे। सर्व समाज घटकांमध्ये जाऊन आवर्जून लक्ष घालावं लागणार, एवढंच मला या निमित्ताने सांगायचंय। सर्व समाज घटकांना जोडूया आणि पुन्हा सशक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार हे निर्माण करूया, अशा पद्धतीची खुणगाड बांधून या ठिकाणी उठूया। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर मी विनंती करतो मेहबूब शेख यांना की आपलं मनोगत व्यक्त करावं।